कृष्ण. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभू. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. संकल्पबद्ध असलेला यज्ञ पार पडला. काल आपण इथे येऊन थांबलो की लक्ष्मणाला रामाला असं वाटलं की आता विश्वामित्र आपल्याला प्रस्थानाची आज्ञा देते. कारण मुळामध्ये आणलं होतं ते जो यज्ञ संकल्प होता तो सिद्धीस जात नाही. त्याच्यामध्ये असलेल्या मारीच आणि सुभाऊ या दोन राक्षसांचे जे उपद्रव होते ते उपद्रव शमवण्याकरता आणलं होतं आणि ते काम रामलक्ष्मणांनी व्यवस्थित पार पाडलं. यज्ञ यथासांग पार पडला, संकल्प सिद्ध झाला आणि खरंच आता जायला हरकत नाही. हुशारीने प्रश्न विचारावा लागतो. महनीय व्यक्ती असतात, तपोनिष्ठ तपोसिद्ध ज्या व्यक्ती असतात त्यांना विचारणं, त्यांना आपलंसं करून घेणं याकरता आवश्यक असतं ते त्यांच्याशी संवाद साधण्याची सिद्धी प्राप्त होते. अर्थातच हे परमेश्वर होते त्यामुळे त्यांना ती सिद्धी अवगतच होती. लक्ष्मणांनी सहज प्रश्न विचारलाय ऋषीवर, आता ठरलेलं काम पूर्ण झालंय त्यामुळे जायला आज्ञा आहे. ते म्हटले नाही, आपल्याला जायचं. जिथून माणसाचा प्रवास सुरू होतो तिथेच वर्तुळ पूर्ण होतं हा सृष्टीचा न्याय आहे. पण वर्तुळ पूर्ण करण्याकरता वर्तुळाच्या सर्व परिघांना स्पर्श करावा लागतो ना. ते वर्तुळ तर पूर्ण करून जाऊ. नियतीनं विधात्यानं काही विधानं लिहून ठेवली ती माझ्या हातून पूर्ण करायची. कारण यानंतर रामायण पूर्ण होईपर्यंत विश्वामित्र कुठेही येत नाहीत बरं का. परंतु विश्वामित्रांनी रामायणाची दिशा नक्की करून टाकली. काय गंमत आहे पहा. ज्यांनी रामायणाची रचना करायला सुरुवात केली ते एक महर्षी आहे. परंतु रामानी पुढच्या आयुष्यामध्ये जे विहित कर्म आहे ते कोणत्या प्रकारे करावं, कोणत्या मार्गाने करावं, नेमकं त्याचं कर्म काय आहे याची सगळी सिद्धता विश्वामित्रांनी केलेली आहे. विश्वामित्रांनी दिलेल्या मार्गावरच राम पुढे चाललेत आणि रामायण चालले. मात्र ही माणसं किती मोठी असतात बघा. नंतर ते हस्तक्षेप करण्याकरता रामायणाच्या कोणत्याही भागामध्ये विश्वामित्र नंतर आलेले नाहीत. मी तुला सांगितलं होतं असंच करतोय की नाही, बघतो काहीतरी शिफारस करतो, असली भानगड कुठेही नाहीये. म्हणजे लक्षात ठेवा, इथून पुढच्या रामायणात म्हणजे एकदा जनकाच्या आश्रमातनं जनकाच्या राजमहालातनं बाहेर पडल्यानंतर दोन दिशा सिद्ध झाल्या. अयोध्येकडे हे रवाना झाले आणि विश्वामित्र हिमालयाकडे रवाना झाले. यानंतर रामायणामध्ये विश्वामित्र हे पात्र नसलं तरी चालतं. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये विश्वामित्र नसतील तर रामायण होणारच नाही ही स्थिती. दुसऱ्या दिवशी अन्नी काटपून निघाले. जायचा मूळ उद्देश सांगितला होता जनकाच्या इथे जे एक महान शिवधनुष्य आहे, मोठं अस्त्र आहे, शस्त्र आहे, ते बघण्याकरता जायचं. दरमजल करत करत चर्चा चालली आणि ही चर्चा पूर्ण होताना ते एका आश्रमामध्ये येऊन पोहोचले. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आहे आणि लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. सर्वसाधारण भग्नता जिथे असते, उजाडपण असतं, एखाद्या गोष्टीचा विध्वंस व्हावा अशी स्थिती जिथे येते ते बघायला कोणाला आवडत नाही.
तिथे जाणाऱ्या लोकांना एक तर वेडे म्हणतात किंवा वेडेच तिथे जातात. पुरातत्व खात्याचा अभ्यास करणारे लोक असतात ते असे भग्न अवशेषातच फिरत असतात, तिथेच इतिहास त्यांना मिळत असतो आणि आम्ही पडलेलं काय बघायचं म्हणून मागे येतो. फरक आहे. लक्ष्मणाला हाच प्रश्न पडला, ऋषीवर इथे कशाला जायचं, कोणीच दिसत नाहीये. आपल्या भाषेत, साध्या भाषेत सांगायचं तर जिथे कचरा साचलेला आहे, कचराही कुणी काढलेला नाही, अशा ठिकाणी का जायचं आपण. विश्वामित्रांनी फार सुंदर उत्तर दिलंय, म्हणूनच जायचं, म्हणूनच जायचं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितलं, रामा, भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ऋषी संस्कृती रुजल्या, जे ऋषींचे प्रवाह निर्माण झाले, त्यातला हा महत्वाचा प्रवाह आहे, सध्या अकुंठित झाला. ज्या आश्रमामध्ये आपण आलोय ना, त्या आश्रमाच्या भूमीला वंदन कर, कारण ही भूमी एकेकाळी तपोभूमी होती, ही वंदनीय भूमी होती. नमस्कार. रामांमध्ये आणि लक्ष्मणांमध्ये फरक काय होता? लक्ष्मण शंकेखोर होता, पटल्याशिवाय काही करत नसे. आणि रामाजवळ एक वेगळा गुण होता, ज्या अर्थी विश्वामित्र सांगतात इथे नमस्कार कर, त्या अर्थी त्याच्यावर शंका घ्यायची नाही, नमस्कार करायचा. दोघांमधला एवढाच फरक. पण लक्ष्मणाजवळ आणखीन एक गुण होता, एकदा रामानी केलं की त्याच्यावर शंका घ्यायची नाही, नंतर चर्चा करायला तो तयार असायचा, तू हे केलंस हे बरं नाही केलंस. पण तेव्हा काही रामानी ती पायधूळ आपल्या मस्तकाला लावली, ती खालची धूळ जमिनीची आपल्या मस्तकाला लावली, त्या भूमीला नमस्कार केला आणि बघितलं. खरं सांगू का, माऊली याचंच वर्णन शब्दे विण संवादू असं करतात. प्रश्न विचारल्यावरही हल्ली लोकांना कळत नाही हो, मोठे मोठे ज्यांना आम्ही म्हणतो त्यांना. आणि इथे रामानी नुसतं बघितलं विश्वामित्राकडे आणि विश्वामित्रांनी लगेच सांगायला सुरुवात केली, रामा कळलंय मला तुला काय विचारायचंय ते. शब्दे विण संवाद. तुम्ही जेव्हा एकाच मार्गाने जाताना आणि एकाच मार्गावरचे एकत्र येताना, तेव्हा तुम्हाला संवाद करण्याची गरज लागत नाही, तुम्हाला भाषेची गरज लागत नाही, तुमच्या अस्तित्वामधूनच तो संवाद सुरू होतो. कदाचित यालाच अनाहत नाद म्हणत असते, कारण आहत झाल्याशिवाय नादच निर्माण होत नाही. पण जो आघात झाल्याशिवाय निर्माण होत नाही, तो असा निर्माण होणारा जेव्हा आपल्याला कळायला लागतो ना, तेव्हा आपण त्या मार्गावरचे खरे प्रवासी झालेले असतो. रामाने पाहिलं आणि विश्वामित्रांनी सांगितलं, मला कळलंय तुला काय विचारायचंय. हे काय आहे, कोणाचं आहे, असंच प्रश्न पडलाय ना तुला. भारतवर्षातल्या ज्या मी मगाशी वाक्य वापरलं की संस्कृतीत अनेक ऋषींनी जो आपला संस्कृतीचा प्रवाह निर्माण केला होता, त्याच्यामधलं एक सर्वात मोठं नाव महर्षी गौतम असं होतं. या गौतम ऋषींचा हा आश्रम आहे. महर्षी गौतमांच्या आश्रमामध्ये आम्ही येतोय. आता कपाळावरच्या आठ्या लक्ष्मणाच्या आणखीन वाढल्या. ऋषीवर हा महर्षी गौतमांचा आश्रम आहे, मग अशी अव्यवस्था, उजाडपणा, भकासपणा का? तसाच शाप आहे या भूमीला. कारण एकदा जेव्हा हा आश्रम उत्तम अवस्थेमध्ये होता ना, त्यावेळेला गौतम ऋषी आपलं अन्नी काटपून परत येत असताना त्यांच्या लक्षात आलं की इंद्राने आपलंच रूप घेऊन आपल्या पत्नीच्या शरीराचा भोग घेतला. हातातल्या कमंडलूतलं पाणी त्यांनी हातावर घेतलं आणि ते पाणी त्या आपल्यासारख्याच आपलंच प्रतिरूप असलेल्या त्या व्यक्तीवर शिंपडलं आणि त्याला सांगितलं, ओळखलाय मी तुला, कोण आहेस. तपस्साधना एवढी होती. तुझ्या अंगावर क्षत पडतील म्हणाले. फार चुकीची गोष्ट केलीस. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही उच्च पदावर असताना एक फार सुंदर वृत्त आहे आपल्याकडे. मला ते शार्दूल विक्रीडित वृत्तातली ती रचना आठवते. यावेळी इंद्र, देवांचा राजा, त्याला ही वासना निर्माण व्हावी.
तेही गौतमांसारख्या वंदनीय असलेल्या ऋषींच्या आश्रमामध्ये, त्या तपोभूमीमध्ये जाऊन हे कृत्य करावं असं वाटावं. मग एक नक्की रावणही इतका नादान नव्हता. वाक्य नीट समजून घ्या. इतकं गलिच्छ कृत्य होतं. येता तू उदयाचली द्विजकुली जाती अति हर्षुनी शार्दूला अधिक हिंस्र दुष्ट दळती गिरियंतरी जाऊनी देशी ताप जसा बरोबरी येशी नभा भास्करा अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोला आहे. सूर्याकडे पाहून म्हटलंय, येता तू उदयाचली. तू जेव्हा उदयाला येतोस ना, तेव्हा सगळे लोक बघायला जातात. सूर्योदय बघण्यासाठी गर्दी असते. आता अधिक गर्दी सूर्यास्ताला असते. लोकांना असतंच दुसऱ्याचं बघायला जास्त आवडतो, हा भाग सोडून द्या. आणि सूर्योदय आपल्या वेळेवर होत नाही, त्याची वेळ ठरलेली असते. हे आणखीन नव्या पिढीचं दुर्दैव आहे. पण सूर्योदय बघायला गर्दी असते. सूर्योदय बघायला लोकांना आवडतो. तू जेव्हा उदय पावतोस तेव्हा किती छान दिसतोस, आवडतो. आणि सगळ्यात जास्त आनंद ब्राह्मणांना होतो. जातीच्या नाही बरं का, वृत्तीच्या. भिक्षुक वृत्ती ज्यांची आहे त्यांना जास्त आनंद होतो. कारण आज आता नवा दिवस झाला, त्यामुळे नवीन दक्षिणा, नवीन कृत्य, कुणाचाही दिवस करायला मोकळे नव्याने. येता तू उदयाचली द्विजकुली जाती अति हर्षुनी शार्दूला अधिक हिंस्र दुष्ट दळती गिरियंतरी जाऊनी. एवढंच तुझा महिमा नाहीये, त्यांनाच आनंद होतो असं नाहीये. तर सिंहासारखे जे प्राणी आहेत ना, क्रूर प्राणी, ते सूर्योदय झाल्यानंतर लपून बसतात, आपापल्या गुहेमध्ये जातात. सज्जन शक्तीला चालना मिळते, दुर्जन शक्ती लपून राहते. आणि म्हणून चोरी दिवसा ढवळ्या झाली असा मोठा शब्द प्रयोग वापरतात. कारण असा नियमच आहे की चोरी ही रात्रीच झाली पाहिजे. गिरियंतरी जाऊनी देशी ताप जसा वरी वरी येशी नवा भास्करा. 3 वाजता प्रवचन आहे का? रामकथा 3 वाजता, काही वेळ आहे? देशी ताप जसा वरी वरी येशी नभा भास्करा. अरे जसा वर येतोस ना, तसा वर आल्यासारखा वाटतो. आणि ती जी तुझी स्थिती आहे, सकाळी सूर्योदयाला कोवळं ऊन घ्यायला बसावं. मी काल उल्लेख झाला इथे व्हिटॅमिन डीचा, ते कोवळ्या उन्हातलं असतं, 3च्या उन्हातलं नाही बरं का. तर ते महत्वाची बाब काय आहे, सकाळच्या उन्हात जाऊन बसावं असं वाटतं. असा प्राणी असला तर विचित्रच आहे. मध्यान्नीच्या उन्हामध्ये जरा जाऊन बसतो बरं का, असं कोणाला वाटत नाही. देशी ताप जसा वरी वरी येशी नभा भास्करा. आणि मला शेवटचं वाक्य यासाठी आवश्यक आहे, अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोला आहे करा. असा येताना तू आनंददायी असतोस, पण एकदम उच्च पदावर आलास की त्रासदायक ठरतोस. तुझ्याकडे बघून असं वाटतं की अत्युच्च पदावर असलेला माणूस सुद्धा बिघडतोय. खरं आहे, अहिल्याच्या बाबतीमध्ये इंद्राची अवस्था वर आलेल्या या भास्करासारखी होती. त्याला क्षत पडतील म्हणून शाप दिला, तो निघून गेला. आता अहल्या उच्चार अहिल्या होतो, जसा तो दत्त महाराजांच्या आईचा अनुसया. हे तुमच्या माझ्या घरात नाव असलं तर ठीक आहे, तिचं नाही. अनसुयाच, जिला असूया नाही ती अनसूया. आता अहल्येला तिचा खरा तर काही दोष नाहीये, ती फसली गेली. पण तरी सुद्धा ती या पापकर्मामध्ये सहभागी झाली, म्हणून तिला त्यांनी शाप दिला. आमच्याकडे लगेच एक तिचा दगड झाला असं म्हणतात. तू पाषाणवत होशील असा शाप आहे मुळात. तुला कसल्याही भावनांचा आनंद आता इथून पुढे मिळणार नाही आणि तूच एकटी राहशील. आता इथे या भूमीमध्ये आता कोणी राहणार नाही. मी त्याग केला. आणि गौतमानी त्याग केला की गौतमांबरोबरच आश्रम गेला. गौतम असतील तोच आश्रम. तिने पाय धरले.
उशाप मागितला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दाशरथी राम कधीतरी येईल आणि त्याचा पदस्पर्शाने तू या आश्रमाला परत एकदा पावित्र्य येईल, तू पापमुक्त होशील आणि त्या क्षणी मी परत येईल. विश्वामित्रांना ही घटना माहीत होती की आता आपल्याला जायचंय तिथे परत एकदा नव्या संस्कृतीची, जी जुनीच आहे खरं तर, पण नव्याने सुरुवात व्हायची. त्या पाषाणवत असलेल्या अहल्येचा उद्धार म्हणजे दाशरथी रामांचं तिथलं असलेलं वास्तव्य, जे काही क्षण होतं त्या वास्तव्याने तो आश्रम बदलला आणि गौतमांचंही आगमन त्याच वेळेला झालंय. अहल्या पापातून मुक्त झाली. ज्या क्षणी ते आले होते त्या क्षणी तो आश्रम उजाड होता. राम आल्यानंतर त्या आश्रमामध्ये चैतन्य अवस्था आली. परत एकदा आश्रमाची सुरुवात, व्यवस्थित आश्रमीय जीवनाची सुरुवात झाली. आणि म्हणून मी काल संपवताना असं म्हणत होतो की ज्या प्रवाहांमध्ये बाधा निर्माण झाली, रामकार्य म्हणजे त्या प्रवाहांना सुरळीत करणं, ते प्रवाह चिरंतन राहतील यासाठी प्रयत्न करणं. या निमित्तानं गौतमांचा आश्रम परत एकदा सुरू झाला. हा मिथिलेच्याच नजीक आहे. आता इथून आदर सत्कार घेऊन मिथिलेकडे मार्गक्रमण झालं. काही मनामध्ये योजना विश्वामित्रांच्या सुरू होती. मिथिलेमध्ये आल्याची बातमी दिली, व्यवस्थाही झाली आणि त्यांना भेटण्याकरता, विश्वामित्र आलेत म्हटल्यानंतर त्यांना भेटण्याकरता महाराज जनक तिथे आले. महाराज जनकांचे राजपुरोहित होते शतानंद. विश्वामित्रांचं आणि त्यांचं काही बोलणं झालं आणि मग विश्वामित्रांनी सांगितलं हे 2 राजकुमार आहेत अयोध्येचे. परिचय करून दिला. आई वडिलांचं नाव, कुठले आहेत, काय आहेत हे बाजूला ठेवा. त्यांनी 3 घटनांचा पहिल्यांदा परिचय करून दिला. आणखीन काही देण्याची गरज नाही. ते म्हणले सुबाहू आणि मारीच या दोघांचा निपात करणारे हे. आणि आणखीन काल एक जो भाग राहिला होता तो आता पूर्ण करतो. त्यांनी सांगितलेली 3री घटना जी आहे ती, विश्वामित्रांनी आपल्या आश्रमाकडे येत असताना एक उजाड झालेलं असंच जंगल आणि उजाड झालेल्या नागरी वस्तीची खुणा असलेलं असं एक भाग वाटेमध्ये दिसला. म्हणून यांनी विचारलं हे असं काय आहे. ते म्हणले ही जुळी नगर आहेत. या जुळ्या नगरांचं एकाचं नाव होतं कुरुष. कुरुष म्हणजे भूक आणि दुसऱ्याचं नाव आहे मलद. मलद म्हणजे चिखल. ही 2 नगरं होती. या 2 नगरी अतिशय उत्तम अशी असलेली ठिकाणं होती. या 2 नगरींवर अवकृपा झाली ताटिकेची. तिनं इथे हाहाकार मांडला. कोणत्याही रूपामध्ये येण्याची ताकद तिच्या जवळ होती आणि तिनं ही 2 नगरांची ही जी काही अवस्था, आता तुम्ही जो प्रश्न विचारलात, ती जी काही तुम्हाला दिसली ती त्या ताटिकेनं केलेली आहे. आपल्या या चर्चेनंतर तिचा तुझा सामना होणार आहे, तेव्हा पहिल्यांदा तिला मार. इथे रामांनी वळण घेतलंय. त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं विश्वामित्रांकडे बघितलं. कोणाला मारायला सांगताय? ताटिके. ताटिका कोण आहे? स्त्री आहे. मी कोण आहे? मी क्षत्रिय आहे आणि मी स्त्रीला मारू? मनातल्या मनात चाललंय बरं का. विश्वामित्रांना आत्ता लगेच सांगण्याची ताकद नाहीये, पण हे मनातल्या मनात चाललंय. हा आता धर्मसंकट आहे. उत्तर देऊन टाकलं विश्वामित्रांनी. धर्माचं जे चिंतन आहे ते या निमित्तानं आपल्याला दिसतं. स्त्रियांचं रक्षण करणं, स्त्रियांच्या शिलाचं रक्षण करणं एक क्षत्रिय म्हणून रामा तुझं कर्तव्य आहेच. पण
जेव्हा ती स्त्री असो वा पुरुष समाज संस्कृतीच्या विरोधामध्ये ते उभे राहतात, तेव्हा त्यांचा अपवाद करण्याचं कारण नाही, त्यांना सुरक्षा देण्याचं कारण नाही, त्यांना संपवलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे समाज संपतो आहे हे थांबवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. ताटिकेला मारली, एक नवीन शिक्षण दिलंय की लिंगभेद शत्रूशी करू नकोस. शत्रू हा शत्रूच आहे असं रामायण आम्हाला शिकवण्याची गरज आहे. नाही शिकवलं, त्याचे परिणाम आम्ही आजपर्यंत भोगतोय. या ताटिकेच्या वधाची सगळी माहिती सांगितली. जनकाने विस्मयकारकरित्या तिकडे बघितलं. कदाचित त्याच्या मनात असा विचार आला असेल, वाल्मिकीने नाही लिहिला, हे आधी घडलं असतं तर मी स्वयंवराची रचनाच केली नसती, असा विचार त्याच्या मनामध्ये कदाचित येऊन जावा अशी स्थिती आहे. आणि राजा स्वयंवर मांडलंयस हे यांना सांगितलेलं नाहीये बरं का. आता ते बाहेर येत आहे. स्वयंवर मांडलंयस म्हणून यांना घेऊन आलोच आहे, पण येण्याचा मुख्य हेतू तुझ्याजवळ असलेलं जे महत्वाचं शस्त्र आहे ते यांना दाखवायचं हा आहे, त्याचं दर्शन घडवायचा विचार आहे. सीतेच्या स्वयंवराला तोच पण आहे, जो त्या धनुष्याला प्रत्यंचा लावील आणि बाण चढवेल. मुळात त्याला बाण चढवण्याचीच गरज नव्हती, कारण प्रत्यंचा लावेपर्यंतच अनेक धाराशाही झाले होते. त्याच्या गळ्यामध्ये सीता माळ घातली. विश्वामित्रांसोबत हे राजकुमार दोघेही स्वयंवराला बसलेत. बरं, जिथे विश्वामित्र आहेत तिथे खाली ते बसलेत, त्यांच्यासाठी आसनं मांडले. एक एक व्यक्ती येते, तीही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला मोठा क्षत्रिय असलेला राजा आहे किंवा राक्षस कुळातले आहेत, सगळे येतात, सगळे उताणे पडून निघून जातात. कुणालाही मुळात धनुष्यही उचलता आलेलं नाही. आता प्रश्न पडला आणि मग सभागृहामध्ये त्या राजसभेमध्ये चर्चा झाली की एकही क्षत्रिय नाही की जो या धनुष्याला उचलू तरी शकेल. प्रत्यंचा लावणं नंतर आहे. तेव्हा विश्वामित्रांनी फक्त पाहिलं, म्हणून मी सांगितलं बरं का, आज्ञा दिली वगैरे असं काही कुठे घडलं नाही. त्यांनी फक्त रामाकडे पाहिलं आणि इशारा केलाय, उठा. पहिला नमस्कार विश्वामित्रांना केला. अधिकारही होता विश्वामित्रांना. याचं कारण मुळामध्ये मी कोण आहे याची ओळख विश्वामित्रांनी करून दिलेले एवढे मोठे गुरु आहेत ते आता. आणि म्हणून विश्वामित्रांना नमस्कार केला आणि सभागृह हसलंय बरं का. एक मुलगा येऊन हे धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय. एवढे महान क्षत्रिय, महान राजे, महान राक्षस कुळातले लोक, असे सगळे महान लोक येऊन गेले, त्यांना ते उचललं नाही, हा उचलायला आलाय. राम उठले. पहिले सगळे जे गेले होते ना, त्या सगळ्यांनी ते धनुष्य उचलायचाच प्रयत्न केला होता, तसाच करायचा होता. फरक एवढाच होता, राम तिथे गेल्यानंतर रामांनी पहिल्यांदा त्या धनुष्याला नमस्कार केला. जेव्हा कोणती अवजड गोष्ट तुमच्या पुढे समस्या म्हणून उभी राहते ना, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही नम्रतेचा भाव जेव्हा तुमच्या अंगामध्ये बाणवता, तेव्हाच तुमच्या विजयाचा पहिला दगड लावला गेलेला असतो. त्यांनी त्या धनुष्याला नमस्कार केला, कारण कळलं होतं चर्चेमध्ये थोडं थोडं हे धनुष्य काहीतरी नुसतंच धनुष्य नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रवाह आहे. परत ते धनुष्य आपणच. आणि मग ते धनुष्य त्यांनी लीलया उचललं. सभा स्तब्ध आहे.
प्रत्यंच्या लावली आणि काडकन धनुष्य मोडलं. रामही हादरले काही क्षण. आणि आता पण पुरा झालेला होता, त्यामुळे सीतेनं रामाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. खरं तर ते स्वयंवर फक्त सीतेचं होतं. नंतरच्या कालखंडामध्ये अयोध्येतून बाकीच्या यांच्या भावांना बोलावून घेऊन त्यांचा विवाहासाठी मुलीही तिथल्याच आहेत, त्याच घरातल्या. जनकांची दुसरी मुलगी होती उर्मिला, ती लक्ष्मणाला दिली. जनकाच्या भावाच्या 2 मुली आहेत, श्रुतकीर्ती आणि मांडवी. शास्त्र आडवं येत नाही, प्रश्न येतात. सख्या बहिणी सख्या जावा. अयोनिज संबंधातून भूमिज म्हणून सीता आहे. भरत आणि शत्रुघ्न यांना दिलेल्या श्रुतकीर्ती आणि मांडवीचा इतिहासही वेगळा आहे थोडा. एकाच ठिकाणी जन्माला एकाच घराण्यात आल्या असल्या तरी इतकं सोपं नाहीये. आपण ते सोडून देऊ घटकावर. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला दिली. काही दिवस राहून सोहळा पार पडला आणि आता अयोध्येकडे प्रस्थान झालं. खरं तर हा भाग रामायणातला अतिशय छोटा भाग आहे, पण तो महत्वाचा एवढ्या करताच आहे की पहिल्यांदा हे राजकुमार आपला गोतावळा सोडून बाहेर आले होते आणि समाजामध्ये, मी काल म्हटलं तसंच, आकलन करून समाजातलं काही शिक्षण घेऊन एका वेगळ्या व्यवस्थेत गेले. काल मी असं म्हटलं की एका आश्रमाचं त्यांनी पुनरुत्थान केलं आणि आता नव्या आश्रमामध्ये, गृहस्थ धर्माच्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. इथून परत मी मगाशी उल्लेख केला होता, ज्यांनी इथपर्यंत आणलं होतं त्यांनी आपला सहवास थांबवला. विश्वामित्र म्हणाले, रामा, तुझ्या ठाई सर्व गुण एकवटलेले आहेत. तुला कळलेलं आहे तू कोण आहेस. तुला या जंगलामधनं, वनामधनं, या संपूर्ण अरण्यामधनं मी फिरवलाय, त्याची माहिती तुला दिली आहे. त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये तुला होईल. पण रामाची अवस्था या राक्षस वर्गाने इथे आणून इथला मूळ प्रवाहच थांबवण्याचं काम केलेलं आहे. एक क्षत्रिय म्हणून, एक राजा म्हणून तुला भविष्य काळामध्ये हे पुनरुत्थान करायचं आहे. हे तुझ्या जीवनाचं ध्येय आहे. त्याच्यात तू यशस्वी हो, हा आशीर्वाद दिला. आणि आपण मात्र हिमालयाचे यात्रिक म्हणून निघून गेले. हिमालयामध्ये गेल्यानंतर रामायणाचा कालखंड संपेपर्यंत विश्वामित्र रामायणाच्या कोणत्याही पानावर, ओळीवर आलेले नाही. विश्वामित्र पर्व रामायणातलं संपलं. ऋषींना मनोमन नमस्कार केला आणि अयोध्येच्या मार्गावर आले. अयोध्येमध्ये अधिक आनंद झाला, कारण आता आलेले राम हे केवळ दशरथ नंदन नव्हते बरं का. ताटिकेचा, सुबाहूचा, मारीचाचा निपात करणारे होते. विश्वामित्रांसारख्या व्यक्तिमत्वाचा विश्वास संपादन करणारे होते. विश्वामित्र हे सामान्य प्रकरण नाहीये. विश्वामित्रांना सहन करणं हेच अवघड काम आहे. हे 2 महर्षी, त्यांची नावं आली की जरा त्या काळातले सगळे लोक जरा लांब बसत. हे त्या मार्गाने गेलेलं आमच्या तर बरं, आपल्याकडे नाही आले तर उत्तम. आशीर्वाद पण नको, कारण आशीर्वाद नाही मिळाला तर शाप नक्की आहे. त्याच्यापेक्षा लांबच्या लांब, बाहेरच्या बाहेर गेले तर चालतील. एक विश्वामित्र होते त्या मानाने 2 नंबरवर, आणि एक होते ते महर्षी दुर्वास. निघून गेले. आता रोजचं जीवन सुरू झालं. त्यामध्ये एक घटना घडली. शतानंद ऐकत होता. जेव्हा जनकाला परिचय करून देताना
ताटिकेचा वध केला हे सांगितलं, मारीच आणि सुभाऊचा वध केला रामांनी हे सांगितलं. त्याला आनंद झाला, पण त्याही पेक्षा अधिक आनंद त्याला पुढच्या प्रसंगामध्ये कळला. अहल्येच्या शापमुक्तीची वार्ता जेव्हा त्यांनी सांगितली विश्वामित्रांनी जनकाला, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद शतानंदाच्या राजपुरोहिताच्या जनकाच्या चेहऱ्यावर होता. याचं कारण हा शतानंद हा अहल्येचा मुलगा आहे. आपली आई शापमुक्त झाली याचा आनंद लेकराला किती असू शकतो त्याचं मोजमाप जगात नाही. आता अफगाणिस्तानाशी आपलं फार पूर्वी काळापासून असलेलं नातं तुम्हाला सांगतो. हे लग्न झालं, अयोध्येमध्ये आले. अयोध्येतही त्या लग्न 16 दिवस चालत बरं का तेव्हा लग्न 16. काही ठिकाणी तर 24 दिवस चालल्याचा उल्लेख आहे. प्रदीर्घ काळ तो आनंद साजरा झाला. आणि आता जसं रामाशिवाय लक्ष्मण राहू शकत नसायचा, तसा भरताशिवाय शत्रुघ्न राहत नसे. साहचर्य असं दोघांमध्ये विभागलेलं होतं. भरतांनी ठरवलं आपला मामा या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, आता आपण मामाकडे जरा राहायला जाऊ. भरताचा मामा भरताची बायको मांडवी, शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांना घेऊन आपल्या घरी रवाना झाला. त्यांचं घर गांधार देशामध्ये होतं. गांधार म्हणजे आजचा अफगाणिस्तान. रामायण आणि महाभारत यांच्यामध्ये हा एक समान दुवा आहे की या राजघराण्याचे मामा तिकडे होते, पण रामायणातला हा मामा चांगला आहे. महाभारतातला मामा महाभारत घडवण्याकरता कारणीभूत आहे. म्हणजे अनेक वेळा द्रौपदीमुळे महाभारत झालं हे म्हणणारे आहेत ना, त्यांना त्या गांधार नरेश शकुनीची फार मोठी कल्पना आलेली नाहीये. कारण या संपूर्ण घराण्याला धुळीस मिळवीन ही प्रतिज्ञा करूनच गांधार नरेश कुरुक्षेत्र घडवू पाहत होता. त्यामुळे मग तो वाईट होता का चांगला होता त्याच्या बाजूला उभं राहिलं तर तो त्यांच्या नाशाकरता सर्व काही करत होता. त्यामुळे मामा कसा नसावा, गांधार नरेश शकुनी सारखा नसावा. आणि मामा कसा असावा तर भरताच्या मामासारखा असावा. दोघांचंही राज्य एकच. आणि म्हणून मला अनेक वेळा असं वाटतं की मामा फक्त अफगाणिस्तानातच का आणि अफगाणिस्तानच आपल्याला कायम मामा का बनवतं मला नाही कळत. म्हणजे त्याचं काहीतरी एक सूत्र शोधून काढलं पाहिजे. असो, ते रवाना झाले. आणि मग आता वार्धक्याच्या छटा आहेत आणि तो शाप कुठेतरी श्रावणाच्या आईबापाचा डोक्यात आहे की राज्याची व्यवस्था. एक लक्षात ठेवा बघा, राजा मेल्यानंतर त्याचा मुलगा यायचा का आणखीन त्यांनी काय करायचं ही व्यवस्था होईलच. पण सर्वसाधारणपणे ज्याला राज्याची काळजी असते, ज्याला राज्याच्या व्यवस्थेची काळजी असते, तो ही व्यवस्था आधी करून ठेवतो की आपल्या कुठल्या तरी एका वारसाला जो सक्षम असेल, सर्वसाधारणपणे ज्येष्ठ पुत्र, याला राज्याभिषेक करण्यासाठी पहिल्यांदा यौव राज्याभिषेक आणि नंतर गरजेनुसार राज्याभिषेक करायचा. डोक्यामध्ये ही चक्र सुरू झाली. आता रामाचा राज्याभिषेक करूया. वामदेवांची चर्चा झाली, वशिष्ठांची चर्चा झाली, राज दरबारामध्ये चर्चा झाली. बरं, ही एकाच दिवशी नाही झाली, टप्प्याटप्प्याने झाली. आणि मग उत्तराधिकारी कोण? लोकांना भयंकर इंटरेस्ट असतो या वाक्यात. आताही शोधताय. त्यांच्यानंतर कोण? तुम्हाला काय करायचं? लोकांना ही बातमी कळली की राम राजा होणार. विलक्षण प्रेम या मुलावर आहे. त्यामुळे लोक प्रचंड आनंदित झाली की आता राम हा राजा होणार. तयारी सुरू झाली. कुलगुरूंना सांगितलं गेलं वसिष्ठांना, आता तुम्ही धार्मिक कृत्याची तयारी करा. आणि म्हणून
आमंत्रण द्यायची, आमंत्रण कुणाला, निमंत्रण कुणाला. घोळ करू नका बरं का. अभिजात दर्जा मिळाला भाषेला म्हणजे भाषा समजली असं होत नाही. आमंत्रण ज्यांना द्यायचं असतं त्यांना निमंत्रण देऊन नाही चालत. निमंत्रण कुणाला? आज प्रवचन आहे, 3ला चालू होईल, 5ला संपेल, यासाठी तुम्ही हजर राहा, हे निमंत्रण. आणि आम्ही असा प्रवचनाचा कार्यक्रम ठरवलेला आहे, तुम्ही यासाठी यायचं आहे, हे आमंत्रण. आमंत्रणामध्ये कार्यक्रमाची वेळ सांगितलेली असली तरी आमंत्रणात अपेक्षित असं आहे की तुम्ही यजमानाला अपेक्षित असलेल्या वेळेच्या आधी हजर राहावं आणि यजमानाने सांगितल्याशिवाय जाऊ नये. निमंत्रणात ती सोय नाही. निमंत्रणात तुम्ही 3 वाजताच यायचं आणि 5 वाजताच जायचं. आणि म्हणून आमंत्रित कोण, निमंत्रित कोण हे सगळं ठरवायचं होतं. एका बाजूला या सगळ्या तयाऱ्या सुरू झाल्या. संपूर्ण अयोध्येमध्ये वाल्मिकी असं म्हणतात की झाडांपासून सृष्टीतल्या सगळ्या लोकांना राम राजा होणार म्हणून सृष्टीतल्या सगळ्या घटकांना आनंद झाला, एकीलाच दुःख झालं. ती होती कैकेयी देशातनं आलेली कैकेयीची दासी मंथरा. आणि इथपर्यंत तुम्हाला सांगतो बरं का, मंथरेनी ही गोष्ट तिच्या डोक्यात भरवेपर्यंत आणि भरवल्यानंतर सुद्धा काही वेळ कैकेयीनं मंथरेचं ऐकलेलं नाही, रामाचा दुश्वास केलेला नाही. रामाची खरी आई कोण असा प्रश्न पडावा एवढं कैकेयी भरत आणि शत्रुघ्न यांच्यापेक्षा रामावर प्रेम करत असे, रामाला ती आपला मानत असे. कुटुंब व्यवस्थेमध्ये माणसं कोणाला आत घ्यायची आणि कोणाला स्थान काय द्यायचे कधीतरी ठरवलं पाहिजे बरं का. ती मंथरा आत आली आणि त्या मंथरेनी वारंवार तिला सांगायला सुरुवात केली, तुला कळतंय का काय होतंय ते. ती झोपलेली होती, तिला उठवली आणि गडगडाट करून ती तिला सांगते, तुला काय घडतंय कळतं का? हो कळतंय. माझा सद्गुणी सदाचारी, कौशल्याचे नाहीत बरं का, कैकेयीचे उद्गार आहेत. माझा सद्गुणी, सदाचारी, सद्वर्तनी, लोकप्रिय असलेला माझा राम राजा होणार आहे. अगं तुला कळतंय का याचा अर्थ? कारण कैकेयीचं वैशिष्ट्य होतं, ती केवळ दशरथाची पत्नी नाहीये बरं का, ती राजकारण धुरंधर आहे, ती शस्त्रविद्या निपुण आहे. देव दैत्यांच्या युद्धामध्ये तिने दशरथांना केलेली मदत ही रामायणातला एक प्रतिकात्मक भाग सांगितला गेला असला तरी त्याच्यामध्ये तिची मंत्रणा विचारात घ्यावी एवढा तिचा अधिकार आहे, हे मान्य करावं. बरं ती दिसायलाही सुंदर आहे, क्षमा असावी. मी 2 उदाहरणं अशी देणार आहे की राजघराण्यामध्ये अशा खलनायिका आल्या, म्हणजे चित्रपटामध्ये खलनायिका दाखवताना त्या वाकड्या तोंडाच्या अशा वगैरे काही दाखवायच्या नसतात, सौंदर्यवतीच जास्त अडचणीच्या असतात. आनंदीबाईंच्या बाबतीत हेच होतं. त्या सौंदर्याला अभिशाप होता याचा. आणि त्या मंथरेने हे सातत्यानं सांगितल्यानंतर आता तिच्या डोक्यामध्ये आलं की नाही, ही एवढ्या एखादी गोष्ट सातत्यानं तुम्हाला संस्कार असे होत असतात. आणि म्हणून मी एक गमतीने नेहमी सांगतो बरं, मुलांवर संस्कार करायचे तर मंथरेसारखेच करायचे. म्हणजे ऐकत कुठपर्यंत नाही, जोपर्यंत माझ्या मनातला विचार तिच्यापर्यंत मी पोचवत नाही तोपर्यंत मी ते तिला सांगत राहायचं. ही संस्काराची पद्धत. तिच्या डोक्यात आलं की आता नक्की आहे की काहीतरी गडबड आहे, ही म्हणते त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि मग दशरथाकडे बातमी गेली की या सगळ्या घटनाक्रमामध्ये कैकेयी कुठे दिसत नाही, शब्द वापरलाय, ती कोपभवनामध्ये गेली. मी ती रागावून बसली होती.
दशरथाने चौकशी करण्याकरता तिच्याकडे येणं क्रमप्राप्त होतं. दशरथ आले, त्यांनी तिला विचारलं. तिने 2च वाक्य सांगितली. ती म्हणली, तुम्ही हा निर्णय घेतलाय, माझा त्या निर्णयाला विरोध नाहीये. आता ती राजकारण धुरंधर होती का नाही ते इथेच कळतं. माझा राम राजा व्हायला विरोध नाही, राज्याभिषेकालाही विरोध नाही, पण मला 2 वर हवेत, जे तेव्हा तुम्ही द्यायचे कबूल केले होते, मी नंतर घेईन युद्धाच्या सांगतेनंतर, आणि मला जेव्हा लागतील तेव्हा घेईन असं सांगितलं होतं. मला ते 2 वर तुम्ही द्यायचे, शब्द दिला. बरं, तेव्हाचे राजकारणामधले उच्च पदस्थ दिलेले शब्द पाळण्यासाठीच असतात असं मानत असत. त्यामुळे तो शब्द दिला, तुला काय पाहिजे. तिने पहिला वर मागितला की ज्याचा तुम्ही राज्याभिषेक करायचा ठरवलाय त्या रामाला वल्कल नेसून चौदा वर्षासाठी अरण्यवास भोगावा लागेल, वनवास भोगावा लागेल, हे तुम्ही करायचं. दशरथ थिजला बरं का. मला नक्की असं वाटतं की त्या क्षणी त्याच्या ते श्रावण बाळाचे आई वडील त्याच्या समोर यायला सुरुवात झाली असेल. आणि मला दुसरा वर असा हवाय की माझा भरत राजा व्हायला हवा. भरत इथे नाहीये, तो अफगाणिस्तानात म्हणजे गांधार देशामध्ये आहे. तुम्ही तातडीने त्याला बोलावणं पाठवा आणि राज्याभिषेक होऊ दे, पण तो भरताचा होऊ दे, याला वनवासाला पाठवा. अनेक प्रकारांनी समजावून बघितलं, पण आता डोक्यामध्ये जे काही नक्की झालेलं होतं त्याच्यामध्ये तिनं काही ऐकलं नाही. तुम्ही वर देणार नसाल तर तुम्ही शब्द मोडला. बरं, दशरथांनी आजपर्यंत दिलेला शब्द कधी मोडला नाहीये, त्यामुळे हेही पाप आहे. रात्र कशी बशी सरली आणि भल्या सकाळी रामाला बोलावणं गेलं. राम आणि सीता आता राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम सुरू होणार म्हणून त्या दृष्टीने राजवस्त्र राज अलंकार परिधान करून तयार आहेत. काही क्षणामध्ये आता राज्याभिषेकाचा सोहळा सुरू होतोय. प्रत्यक्ष सिंहासनावर बसणं नंतर आहे, पण आधीचे जे सगळे उपक्रम आहेत ते सगळे धार्मिक परंपरेप्रमाणे, धार्मिक रूढीप्रमाणे, शास्त्राप्रमाणे ते पार पडणार आहे. अंदाज आला नाही. राम निघाला, त्याच्याबरोबर लक्ष्मणही निघाला. कैकेयीच्या महालात बोलावणं पाठवलंय म्हटल्यावर कैकेयीच्या महालामध्ये ते आले आणि समोर बघितल्यावर आपला पिता ज्या पद्धतीनं कोसळलेला दिसतो, गलितगात्र झालेला दिसतो, ते बघितल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारलं नाहीये, कैकेयीला विचारलंय, माते हे काय? उत्तर दशरथानेही दिलं नाहीये. उत्तर तिने एवढंच दिलं, रामा मी असे 2 वर मागितले होते, ते आज मी त्यांच्याकडे मागून घेतले, त्यांना त्याचं दुःख झालंय, ते त्याच्यावर बोलले नाहीत काही आता. तेव्हा तुझ्या वडिलांची इच्छा अशी आहे, कारण त्यांनी आता विरोध केला नाहीये, कारण वर देऊन झाले, समजावून झालं, ते काही त्या कक्षेच्या बाहेर गेलेलं होतं, की तूच वल्कल नेसून 14 वर्षाचा वनवास भोगायला जायचा. ज्याच्या मस्तकावर राजकिरीट बसण्याची काही घटिका जवळ आली आहे, त्याला आशीर्वाद सावत्र माता देतीये. जी सावत्र आहे का नाही ह्याचा कधी विचारही डोक्यामध्ये आला नाही, की रामा त्यातला पहिला वर असा होता, तो मी मागितलाय, त्यांनी मला दिलाय की तू 14 वर्ष वनवासाला वल्कल नेसून गेलं पाहिजे. मी सातत्यानं वल्कल हा शब्द का वापरतोय माहितीये का? तुला अरण्यामध्ये असताना राजभोग घेता येणार नाहीत हे मला फक्त ठसवून सांगायचं. याच्याकरता तिने असंच मागणं मागलं. नाही तर आमच्याकडे एका स्वामींची पर्णकुटी होती. आतून सगळी एसी वगैरे होती, बाहेरून पर्णकुटी होती. आजचा वार ज्यांच्या नावाने आहे त्या
आकाशातल्या ग्रहाच्या नावाने, ताऱ्याच्या नावाने ते ओळखले जायचे. तुला तू अरण्यात जायचं, राजभोग वल्कल नेसून जायचं, राजत्याग एका अर्थाने सगळा करायचा. आणि रामांनी अक्षरशः अंगावर काटा येतो बरं का. रामाने त्या क्षणात दुसरा प्रश्न विचारलाय, माते दुसरा वर कुठला मिळालाय? मी जाणार नाही, मग मला आधी सांगायचं नव्हतं का? मला तयार कशाला केलं? हे आजच्या मुलांनी विचारलेले कुठलेच प्रश्न त्यांनी विचारले नाही. रामानी पाठीमागचा मात्र धुमसत होता. आता तुम्हाला सांगतो, विश्वामित्रांनी शस्त्र का दिली नाहीत त्याला? त्याला जर दिली असती तर सगळी इथे पडली असती. त्यांनी विचारलं, रामाने विचारलं, माते दुसरा वर काय आहे? तेव्हा ती त्याच भावनेने म्हणाली, दुसरा वर असा आहे की भरताला बोलावणं पाठवून भरताला अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवायचं आहे. वडील याच्यावर काहीही बोललेले नाहीत. हे रामांनी पाहिलं. आणि आता कुलगुरू वसिष्ठांची आज्ञा झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जो काही कार्यक्रम आधी नियोजित होता त्या पद्धतीप्रमाणे मातेचा आशीर्वाद घेण्याकरता या महालात यावं लागणारच होतं. आधीच बोलावणं आलंय. आणि ते कशासाठी यायचं होतं? आशीर्वाद घेण्याकरता, नमस्कार करण्याकरता. नवजीवन सुरू होणार होतं. कारण आता हा राम युवराज नव्हता, हा राम दशरथाचा मुलगा राहणार नव्हता, तर तो अयोध्येचा राजा, कौशल अधिपती होणार होता. आता त्याचं लग्न दुसऱ्यांदा लागणार होतं. हो, राम एकवचनी एकपत्नी व्रत होता, पण त्याचं लग्न दुसऱ्यांदा लागलं बरं का. राज्याभिषेक होताना सार्वभौम राजाचं लग्न हा संस्कारांचा विषय आहे त्यातला. सार्वभौम राजा राज्याभिषेक म्हणजे हेच आहे. सगळ्यात त्याचं समाप्तीकडे जातांचा विधी आहे की त्याचं शेवटी लग्न वसुंधरेशी लागतं. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. आता आणि म्हणून तो पृथ्वीपती आहे. 350 वर्ष रामराज्याभिषेकानंतरचा राज्याभिषेक आम्ही या भूमीने बघितला. त्याचं आपण गेल्या वर्षी साजरं केलं. तेव्हा नमस्कार करायला, आशीर्वाद घेण्याकरता यायला हवं होतं. आता नमस्कार करायला त्या क्षणी राम वाकला बरं. वडिलांना नमस्कार, आईला नमस्कार केला. राम खरंच कल्पनेच्या पलीकडचा आहे. रामांनी आईकडे आशीर्वाद मागितला. पिताजींनी तुला दिलेले जे वर आहेत माते, वनवासाला गेल्यावर काही कोसळली नाहीये बरं का. भरतानं तिच्या केलेला जो अपमान आहे त्याच्यानंतरही ती कोसळलेली नाहीये. रामायणातली कैकई कोसळली तेव्हा जेव्हा राम वनवासाला जाताना नमस्कार करण्याकरता वाकला आणि मातेला म्हणाला, माते पिताजींनी तुला दिलेले जे 2 वर आहेत ते यशस्वी होवोत असा आशीर्वाद मला दे. त्याला कळत नव्हतं. जो राज्यशास्त्र अभ्यासत होता त्याला कळत नव्हतं 14 वर्ष आपण आपल्या देशामध्ये यायचं नाहीये. अरण्यात म्हणजे कौशल देशामध्ये असलेलं राखीव जंगल आहे, त्याच्यामध्ये नाही राहायचंय. हा प्रांत सोडून जायचं आणि मग वनवासातच राहायचं, कुठल्या राजाकडे आश्रित नाही. त्याला कळत नव्हतं का 14 वर्षामध्ये राजकारण इतकं बदलेल की आपल्याला लोक विसरूनही जाऊ शकतात. एक तर भरताने उत्कृष्ट राज्य केलं तर भरताला पर्याय आवश्यक नाही, आणि नाहीतर कोणीतरी त्या सिंहासन आहे त्याला कोणीतरी उत्तराधिकारी आहे. आशीर्वाद घेतला. वडील बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांना नमस्कार केला. हा मागं फिरला तसा त्याच्या पाठीमागचा मागं फिरला.
आता चालण्याच्या पायाचा आवाज फक्त लक्ष्मणाचा होता. राग आहे ना तो चालताना जाणवत होता. राम शांत होते, व्यवस्थित चालले. निघाले आणि आले कुठे? आले ते पहिल्यांदा कौसल्याच्या आपल्या आईच्या महालामध्ये. रामा ये. अरे किती वेळ. वाल्मिकीने फार सुंदर नाट्य उभं केलंय. तू अजून तयार नाहीस. वशिष्ठ रागावतील, ऋषीवर रागावतील, अजून तू तयार कसा नाहीस? आई, वडिलांनी आज्ञा दिली. मी आता कैकेयी मातेच्या महालातून बाहेर पडलोय आणि इथे आलोय. वडिलांनी सांगितलंय 14 वर्षाच्या वनवासाकरता माझी रवानगी झाली. आणि आई, मी ते स्वीकारले. चेहऱ्यावर दुःख नाही, खेद नाही, खंत नाही, राज्य गेलं म्हणून चिंता नाही, वनवास भोगायला लागला म्हणून आनंदही नाही, दुःखही नाही. आहे ते स्वीकारलं. आतापर्यंत लक्ष्मण काही बोललेलं नाही, स्तब्ध आहे. पण त्या स्तब्धतेतही जी अशांतता आहे ना, ती आता बाहेर पडणार आहे. कारण काय घडलं हा प्रश्न विचारल्यानंतर राम बोलला नाही, लक्ष्मणच भडाभड बोलत गेला. आणि लक्ष्मण काय बोललाय ते महत्वाचं आहे बरं का. माथे, राम दादाला सांग. तो रामाकडे बघायलाही तयार नव्हता. की पितृ आज्ञा पाळणं हे पुत्राचं कर्तव्य आहे, तो पुत्राचा कर्तव्य धर्म आहे, हे सांगणारं शास्त्रच सांगतं. वाक्य नीट आहे का बरं का. पितृ आज्ञा पाळणं हे पुत्राचं कर्तव्य आहे असं शास्त्र सांगतं, असा धर्म सांगतो. तो पुत्र धर्म त्यांनी पाळलाच पाहिजे. त्याच शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे या आज्ञेची अवज्ञाच करणं योग्य होईल. कारण वडील कैकेयी मातेच्या पूर्ण आहारी जाऊन त्यांनी आपल्या पदाशी द्रोह करून हा आदेश दिलाय. तो त्यांच्या मुखातूनही आलेला नाही, तो मातेनं सांगितलाय. त्यामुळे या आदेशाची अवज्ञा कर असं तू रामाला सांग. तिने रामाकडे बघितलं. रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, आईला काहीच बोलला नाही. रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, इच्छेनं असो वा अनिच्छेनं असो त्यांनी विरोध केला नाही, याचा अर्थ त्याची त्यांना संमती आहे. आणि आता सत्यवचनी असलेला हा राम एकदा शब्द देऊन आल्यानंतर मागं नाही. मी वनवासाला जायचं ठरवलेलं आहे. अरे वल्कल तरी तयार होऊ देत. तुम्हाला सांगतो बरं का, वनवासाला निघण्याची तयारी करायचाही रामाला अधिकार देण्यात आलेला नाही. वनवासात तू कसा जायचायस, काय घेऊन जायचायस, हे सुद्धा कैकेयीने ठरवलेलं होतं. एखाद्या व्यक्तीला राजवस्त्र देऊन जसा किंवा एखादी उत्तम वस्त्र देऊन जसा एखाद्या विद्वानाचा सत्कार केला जातो, तसं वनवासाला जाताना रामाला वल्कल देण्याकरता तिने मागवलेली होती. रामाने नव्हती तयार करायची. माते, तो अधिकार मातेला आहे. माता मला योग्य वस्त्र देईल, ती झाली की मी निघणार. माझं निघायचं झालंय. आता फक्त रामाच्या चेहऱ्यावर कौसल्या मातेच्या महालातनं बाहेर पडेपर्यंत ताण नाहीये, तणाव नाहीये. कारण कौसल्या माता म्हणाली, रामा बरं आता तू ठरवलंच आहेस ना, मग जिथे राम नाही तिथे कशाला राहू. मला घेऊन चल ना, मी पण येते तुझ्यासोबत. तो म्हणला, माते एक तर आदेश माझ्यासाठी आहे,
आणि शास्त्र आपलं सांगतं, धर्म आपला सांगतो की पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशीच तू समरस राहिलं पाहिजे, तुला इथे त्याग करता येणार नाही त्याचा. आता हे अडचणीत आले ना पुढे या वाक्याने. आईची समजूत काढण्याकरता आईला त्या धर्माची आठवण दिली. पती धर्म तुझा सांभाळायचा असेल तर तुला त्यांना त्यागून त्यांना सोडून नाही येता येणार, तू इथेच था. वडिलांची काळजी घे, कारण आता त्यांना आधाराची गरज आहे. याचा अर्थ रामाला कळत नव्हतं असं नाहीये, रामाला सगळं कळलं होतं. पण आता राम इथे विरोध करत नाही, याचं कारण मी कोण आहे याची रामाला जाणीव आहे. ती विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये त्यांना झालेली आहे. तुझं कार्य काय आहे आणि त्या कार्याच्या दिशेनं पडणारं हे पाऊल आहे हे राम ओळखून चुकले, म्हणून ते आता विरोध करत नाहीत. पुढच्या एका टप्प्यामध्ये मी वनवासाच्या जीवनावर जेव्हा उद्या बोलेन तेव्हा त्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत. कैकेयीचे आभार मानलेत रामांनी. हे फक्त विश्वामित्रांनी दिलेल्या दृष्टीमुळे होतं. दिसतं म्हणून समजत नाही बरं का, बघण्याचीही दृष्टी असावी लागते. रामाला सर्व काही दिसत असताना विश्वामित्रांनी दृष्टी दिली, त्यामुळे जे सामान्य लोकांना बघता येत नाही ते राम बघू शकले. मी सांगितलं तुम्हाला असं की कौसल्या मातेला त्यांनी समजूत घातली. कौसल्या माता तिथेच राहायचं असं ठरलं. तिने मान्यता दिली जड अंतःकरणानं, कारण रामाने व्यवस्थित तिला अडकवलं होतं. आता रामाला काय माहिती हेच बुमरॅंग माझ्यावर होणार आहे. राम तिथून बाहेर पडले आणि जसजसं पाऊल ते पुढे टाकायला लागले तेव्हा दोन गोष्टी घडल्या. लक्ष्मण यावेळी आला नाही. तो दशरथ म्हणजे कैकेयीच्या मातेच्या महालामध्येही आला होता, कौसल्या मातेच्याही महालात आला होता. पण आता कौसल्या मातेच्या महालातनं बाहेर पडल्यानंतर राम कुठेही जाऊ दे, मी त्याच्या बरोबर जाणार अशी प्रवृत्ती असलेला लक्ष्मण यावेळी मात्र मागे आलेला नाही. ही पहिली घटना. आणि यानंतर रामांची पावलं जड व्हायला लागली, ही दुसरी घटना. कारण आता सांभाळणं आपल्याला अवघड आहे स्वतःला, हे रामांना कळलं होतं. कारण राम आता सीतेच्या महालात आले होते, आपल्या महालात. तिनं रामाचा तणावग्रस्त चेहरा पाहिला. केवळ सप्तपदी किंवा रजिस्टर मॅरेज करून नवरा बायको नाही होत आहेत बरं का. आतमध्ये पडलेलं पहिलं पाऊल बघितलं आणि तिने फक्त वरती बघितलं, त्याचा चेहरा तणावग्रस्त आहे लक्षात आल्यावर ती छटकन उभी राहिली. विचारलं, स्वामी काय झालं? हा राज्याभिषेकाला निघणाऱ्या युवराजाचा चेहरा नाहीये, प्रचंड तणाव चेहऱ्यावर आहे. त्या क्षणी रामांच्या डोळ्यातून आसवं वाहिल्या लागली आणि राम म्हणाले, सीते, राज्याभिषेकाची तयारी चालू आहे, तो होईल, पण माझा नाही. तो भरताचा होईल. मला पिताजींनी आणि मातेनं वनवासाला जायचा आदेश दिलेला आहे. राजभोग त्यागून मी वनवासाला निघालो. तेव्हा मला निरोप दे. त्या क्षणी ती रामाना म्हणाली, मी तुमच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी तुम्ही ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेमध्ये मी कायम तुमची सोबत करेन, हा माझा पण होता. तुम्ही युवराज असताना देखील मी तुमच्या सोबतच राहील आहे. तुम्ही राजा व्हायचं ठरवलं, तुमचा राज्याभिषेक झाला तरीही मी तुमच्या सोबत राहील. आणि या क्षणी तुम्ही वनवासामध्ये निघालाय तेव्हा तुमच्या सोबत मी येणार आहे. मी महालात राहणार नाही. या क्षणाला लक्ष्मण दारात आहे.
तो का थांबला होता? त्यानं कैकेयीची आणि दशरथाची प्रचंड निर्भत्सना, तो जो राग होता, तो द्वेष होता, संताप होता, तो सगळ्याचा सगळा त्याला ओकायचा होता, नाही तर तो स्फोट झाला असता. ते सगळं सांगण्याची एकच जागा होती कौसल्या. तिला सगळं तो सांगून मोकळा झाला. रामही कसा चुकला हे सांगायला तो विसरलेला नाही. हे त्यानं मान्य करायला नको होतं, हे अजूनही त्याचं मत आहे. एक वाक्य असं आहे की पदावर राहू शकण्याची सुद्धा पात्रता नसलेल्या राजाचा आदेश पाळू नये असं लक्ष्मण म्हणतो. इतका खोलवर जाऊन त्यांनी दुसऱ्या टोकाचा विचार केला आणि निर्भत्सना करतोय. आता तो दरवाजात उभा आहे, तेव्हा हे संवाद त्यांना ऐकलेत. आणि पुढचं वाक्य सीतेचं असं होतं, नाथ, पती धर्म म्हणून आम्हा स्त्रियांना पतीचा सहवास सोडून चालत नाही. कळलं का मग आजचं वाक्य कसं उलट आलंय ते? त्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार. आता हे जर चुकवलं असतं तर कौसल्य आली असती. तिला नियम सारखा, म्हणून हा नियम पाळला पाहिजे. त्यांनी सांगून बघितलंय वनवास म्हणजे काय आहे. गिरी पर्यटन नाही, प्रचंड यातना आणि वेदना भोगाव्या लागतील. माझी संपूर्ण तयारी आहे. ठीक आहे, लक्ष्मण आका, मी ऐकलंय तुम्ही दोघांनी जायचं ठरवलं. मग चाचपून बघितलाय रामाने लक्ष्मणाला. हा, कारण सुखात सगळेच बरोबर असतात हो. आता लक्ष्मण येईल का? लक्ष्मणाने एका वाक्यात सांगून टाकलं, मला विचारलेलं नाहीये तरी मी तुमच्या बरोबर येणार आणि मी वनवासातच राहणार. लक्ष्मणा उर्मिला, तिला मी सांगून आलोय म्हणून वेळ झाला आणि तिनं मला परवानगी दिली. आपल्याकडे या भागाच्या विचाराचे लोक आहेत. त्यांनी असं म्हटलं की उर्मिलेवर प्रचंड अत्याचार करून तो निघून गेला. मुळीच अत्याचार वगैरे केलेले नाहीयेत. तिची रीतसर परवानगी घेतली आणि तिने स्वतःहून असं सांगितलंय की तुम्ही भाऊजींची काळजी घेण्याकरता, बहिणींची काळजी घेण्याकरता तुम्ही तिथेच असणं गरजेचं आहे. हम दो हमारे दो ना, ही कुटुंब पद्धती कळणार नाही बरं का. तुम्ही आपल्या तराजूत मोजू नका यांना. ठरलं. कैकेयीच्या महालातून वल्कला आली. रथ सिद्ध झाला. सुमंतांना सांगितलं गेलं, कैकेयीनंच सांगितलंय, यांना सोडून ये. एका अर्थाने मी अनेक वेळा गमतीने म्हणायचो, पाहुणे आले की त्या पाहुण्यांना सोडायचं गाडीवर, असा एक आपल्याकडे कोकणामध्ये उपक्रम असायचा कायम. आणायला जायचं आणि सोडायचं. मी आपला नेहमी म्हणायचो की कोकणातल्या लोकांचं वैशिष्ट्य किती प्रामाणिकपणे हे काम करतात. म्हणजे आलेत किती याचाही अंदाज येतो आणायला आल्यावर, आणि सोडायला गेल्यावर नक्की गेले याची खात्री होते. सुमंता यांना सोडून यायचं वनवासा करता. सगळ्यांचा निरोप घेतला बरं. प्रचंड वेदनादायी क्षण आहे हा रामायण. पण तितक्या सहजतेनं रामाने तो स्वीकारला. लक्ष्मण नाही स्वीकारू शकत. वनवासात गेल्यावरही नाही. लक्ष्मणाने ते स्वीकारलेलं नाहीये. सीतेनं हा विचारच केलेला नाहीये तो बरोबर आहे का चुकीचं आहे. आत्ताची जर ती मालिकेतली बाई असती तर तिनं अनेक कागाळ्या केल्या असत्या, अनेक उठाठेवी केल्या असत्या. पण सीतेनं आपल्या नवऱ्याने घेतलेल्या निर्णयाशी एकरूप राहायचं. तो निर्णय बरोबर आहे की नाही ते रामाने ठरवावं. तिने हा विचार केलेला नाही. ती त्याच्या बरोबर आहे. तिघही रथामध्ये आरूढ झाली. सुमंतानी रथ नेला.
पहिली रात्र शरयूच्याच किनाऱ्यावर पुढे थांबलेत आणि त्यानंतर शरयू आणि गंगेचा संगम आहे. राजा होण्यासाठी अभिषेकाची गरज असते. धर्माला असेल, शास्त्राला असेल, पण ती असतेच असं नाही हे अयोध्यावासियांनी, कोशलवासियांनी सिद्ध केले. कारण पदावर असताना सुद्धा पाठिंबा काढून घेणारी माणसं बघितली तो आपण. आणि 14 वर्षाच्या कालखंडात सत्तेवर येण्याची शक्यताच नाही आणि कदाचित जंगलामधून परत येण्याची सुद्धा शक्यता नाही असं ज्याच्याबद्दल आहे त्याच्याकरता आता पुढच्या राजाला पाठिंबा देण्याची तयारी सुरू नाही झाली. जो मनातला राजा आहे ना तो बाहेर चालला म्हटल्यावर जे पाणी दशरथाच्या डोळ्यामध्ये होतं, जे पाणी कौशल्याच्या डोळ्यामध्ये होतं, जे सुमित्रेच्या डोळ्यामध्ये होतं, तेच पाणी अयोध्याच्या प्रत्येक प्रजाजनाच्या डोळ्यात होतं. आणि सर्व प्रजाजन निघाले. रामांनी निरोप घेतला, येऊ नका सांगितलं तरीही ते आले. आणि मग एक टप्पा असा आहे की तिथे सुमंतांना रामाला सांगावं लागलं, आता जा परत. सुमंत म्हणले मी नाही जाणार, पाहिजे तर रथ सोडून देतो, रथ जाईल कोणतरी घेऊन. रामांनी सांगितलंय बरं का, सुमंता आत्ता पिताजींसाठी तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पाठवलं गेलंय, आमचा निरोप मातेला सांगा, आम्ही रथ सोडून दिला आणि वनवासी जीवन स्वीकारलं आहे. ज्याच्या करता सुमंतला पाठवलेला होता ते काम रामाने ओळखलेलं होतं. रामाने हा निरोप दिलाय. तो निरोप घेऊन तो रवाना झाला. प्रजाजनांना झोपलेल्या अवस्थेत सोडूनही राम निघून गेले. नाईलाज होता. आत्तापर्यंत सर्व ठीक होतं बरं का, जमलं तर वाटेत रथ होता झोपायला. इथून पुढे काय करायचं, कारण निषादराज वाटेत भेटलाय. त्यांनी सांगितलं माझ्याकडे चला. बरं तोही एक छोटा गाव विनाराज आहे, अयोध्येशी प्रामाणिक आहे. बरं आता बघायला सुमंतही नव्हता, काही नव्हती, राहिले असते. त्यांनी आभार मानले, तुम्ही आम्हाला घरी बोलावताय याचे आभारी आहोत, पण आता आम्हाला सवय व्हायला पाहिजे. निषादराज, हा निषादराज कोण आहे माहितीये का, आजच्या काळातला भटक्या विमुक्त जमातीतला आहे. त्याला मिठी मारली रामांनी. इथून एक नवमन्वंतर सुरू होत आहे. समाजापासून अलिप्त ठेवण्यात आलेल्या वर्गाला आता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सुरुवात सुमंताचा रथ पाठवून पूर्ण झालेली आहे. सुमंताचा रथ पाठवला आणि हे पूर्ण झालं. आता पर्ण कुठे, लक्ष्मणाचं काम सुरू झालं. नशिबांनी बाणाचे भाते एवढं घ्यायला परवानगी दिली होती. दशरथाने विचारलं, मुलगा लहान आहे तू तरी वनवास, म्हणून तर म्हणली 14. मोठा असता जरा तर कल्पना करवत नाही. तिने वाक्य वापरलं, म्हणून तर 14. बरं आता 14 वर्ष काढायचे ना. बरं राम याच्यासाठी स्वतंत्र होते, एकाच ठिकाणी राहू, चांगली जागा बघू, एका ठिकाणी राहू, 14 वर्ष वनवास एका ठिकाणी काढायचा, वनात राहिले असे कारण, परत जाऊ. पण आता घरी गेल्यानंतर किंवा हे संपल्यानंतर एकदा बघा बरं का,
अयोध्येपासून दंडकारण्यापर्यंतचा जो प्रदेश आहे, या कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये रामांनी संचार केला, कुठल्या कुठल्या ऋषींना भेटलेत, कोणाकोणाच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करून त्यांना एक नवीन दिशा दिली. संपूर्ण वनवासामध्ये कधीही दुःखी झालेले नाहीत. बातमी आता कळवली गेली मामाच्या घरी की भरताला तातडीनं बोलावलंय. भरत आणि शत्रुघ्नाला कळलं नाही. पहिला त्यांनी आलेल्या माणसाला प्रश्न विचारलाय, तात ठीक आहेत ना? त्यांनी होय म्हणून सांगितलं. तो सांगणाराही खोटं बोललेलं नाही, कारण तेव्हा ते होते. जेव्हा तो परत आला तेव्हा लक्षात आलं, त्यांनी सीमेवरच बघितलं राजाच्या. काही संकेत असतात. त्यांनी सीमेवर बघितलं, सीमेवरचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या वरचा जो राजध्वज आहे तो अर्ध्यावर आहे. आता कळलं आपल्याला का बोलावलंय. मन अस्वस्थ झालं. आपण बाहेर असताना तात गेले, राजध्वज उगाच अर्ध्यावर आणत नाहीत. काहीतरी घडलंय. आणि मग तो तडक आपल्या मातेच्या महालात. तिनं त्याचं स्वागत केलं आणि त्यांनी विचारलं काय झालं. तेव्हा तिनं सांगितलं, तात गेले आणि तुला राजा व्हायचं. मला बोलावून आणलं, मग राम लक्ष्मण कुठे आहे? आता सांगणं भाग होतं. तुझ्या वडिलांची इच्छा होती, हे असं समजावून सांगण्यामध्ये डॉक्टरेट होती आहे तिची. तुझ्या वडिलांची इच्छा होती की रामानी राज्य करू नये, राज्य भरतच उत्तम करू शकतो, म्हणून भरताला राजगादी मिळावी यासाठी रामाला त्यांनी वनवासामध्ये पाठवलं. असं आहे. ऐकून घेतलं. आणि त्यानंतर काय कल्पना असेल आपली. रामांनी कधीच केली नाही, लक्ष्मणांनी समोर केली नाही. भरत शत्रुघ्न तर तेव्हा नव्हतेच. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर आणि याच्यामधल्या आईचा कावेबाजपणा संपूर्ण लक्षात आला. त्यांनी वशिष्ठांची भेट घेतली, कौसल्याची भेट घेतली आणि मग कळलं काय झालं होतं. आणि मग तो परत आपल्या आईच्या महालामध्ये आला आणि आईच्या महालामध्ये येऊन आईची प्रचंड निर्बत्सना अपशब्द बोलून त्यांनी केली. तू कुलांगार आहेस असं म्हणाला. तू माझ्या वडिलांची हत्या केलीस असा आरोप केला. कुठलाही आरोप करायचं त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. आणि त्या क्षणी त्यांनी बाहेर पाऊल टाकलं आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत राम इथे येत नाही तोपर्यंत मी राजभवनात राहणार नाही. काय पाणी फिरलंय पहा स्वप्नांवर. राजगादी रिकामी ठेवता येत नाही, त्याच्यावर कोणीतरी बसवावा लागतो. तात्पुरता का होईना. पूर्वीच्या काळापासून अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अशी दुर्दैवानी स्थिती आली तर किमान श्रीफळ ठेवतात तात्पुरता काही वेळ, पण रिकामा नाही ठेवायचा असं. वशिष्ठांची चर्चा केली आणि सुमंताला विचारलं, कुठपर्यंत सोडून आलायस? कुठपर्यंत सोडून आलायस? आपल्याला निघायचं आहे.
कशासाठी? रामाला मी घेऊन येणार आणि तेव्हा पिताजी हयात असताना त्यांनी राज्याभिषेक करायचा ठरवला. आता ज्येष्ठ पुत्राचा अधिकार म्हणून रामच राजा होणार. निघून गेला रथातून. आता भावी राजा निघाला. अयोध्येची चतुरंग दल सेना बरोबर निघाली आणि एका ठिकाणी, मी आज काही नावं घेणार नाही, उद्या बोलू या विषयावर. एका ठिकाणी पर्णकुटीमध्ये हे 3 जण आहेत आणि सहज बाहेर बघितलं धुरळा उडतोय. आधी धनुष्य शोधलं, बाणांचा भाता लावला आणि धनुष्य सिद्ध करतानाच तो बोलत होता, दादा काहीतरी भयंकर संकट येत आहे, कुठली तरी सेना येते. आणि मग लांबून लक्षात आलं, अरे हा अयोध्येचा राजध्वज आहे. या रथावरचा जो राजध्वज आहे तो अयोध्येचा आहे. दादा नाही समाधान झालं भरताचं. अरे त्या कैकेयी मातेनं फक्त तुला सिंहासनावरून एका अर्थाने पदच्युत करून वनवासाला वल्कल नेसून पाठवून दिलं रे. किमान तिनं एवढंच केलं आणि ती मोठी आहे, तुला जिवंत तरी ठेवला. पण 14 वर्षांनी तू येशील आणि आपलं पद संकटात होईल, संकटात येईल, आपलं राजपद निघून जाईल म्हणून त्या नतद्रष्ट भरतानं आपल्यावर आक्रमण करायचं ठरवलंय. आता भाऊ आहे म्हणून तू त्याला सोडणार असलास तरी मी विचार करणार नाही, माझं धनुष्य सिद्ध झालं, मी तुझ्यापर्यंत त्याला येऊ देणार नाही. रामांनी बाहेर येऊन बघितलं, ध्वज बघितला. जी काही परिस्थिती वर्णन करून सांगितली ना लक्ष्मणानं ती खरी होती. त्यांनी लक्ष्मणाच्या पाठीवर हात ठेवलाय बरं रामाने. प्रत्यंच्या ओढलीस इथपर्यंत ठीक आहे, बाण लावू नको. क्षत्रियांनी नुसता बाण लावायचा नसतो, त्याचा वेध घ्यावा लागतो. आणि मी तुला परवानगी देईन बाण लावायची, पण माझं काही ऐकणार आहेस? युद्धबिद्ध करायचं नाही असलं काही सांगत असाल तर ऐकणार नाहीये. मी तुला युद्धच करायला सांगणार आहे, वेळ मी सांगणार आहे. सांगा असं खाली आणायचं असतं. त्यांच्या समोर अहिंसा हे आपलं कर्तव्य आहे. लक्ष्मणानं पहिल्यांदा रामाला मारला असतं, इतका तो द्वेष आणि संतापाने बिथरलेला होता. अशा वेळी त्याच्याच भाषेत त्यालाच जवळ घेऊन तुला युद्धच करावं लागणार आहे, आधी करू नको, मी सांगेन तेव्हा कर. त्याला खाली आण आणि मग त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, लक्ष्मणा भरताला येऊ दे, तो मला भेटल्याशिवाय जाणार नाही. आणि मी भरताला ओळखतो, मला नाही वाटत तुला वाटतंय असं. तुला कैकेयी मातेनं सांगितलं ते सुद्धा चुकीचं आहे असं कुठे वाटतंय? तो विषय वेगळा होता लक्ष्मण, तुम्ही स्वीकारला. पण हे सर्व घडलं तेव्हा भरत राजधानीत नव्हता, आपल्या घरात नव्हता. तो आलाय आणि तो ज्या रथातनं आलाय त्या रथावरचा राजध्वज हा फक्त आपल्या प्रमुख रथावर असतो, बाकीच्या रथांवर असणारा ध्वज एवढ्या आकाराचा नसतो. एकतर भरत राजा होऊन आलाय किंवा राजा होण्यासाठी आशीर्वाद मागायला आलाय, किंवा लक्ष्मणा तोही तुझ्यासारखाच वनवास स्वीकारायला आलेला, तो राजपद स्वीकारणार.
तो येऊ दे, तो काय म्हणतो ते ऐक. आणि खरंच तुला असं वाटत असलं की तो आता माझा निपात वगैरे करण्याकरता आलाय, तर मी तुला अडवणार नाही. पण खात्रीनं सांगतो लक्ष्मणा, अशी वेळ येणार नाही. पटलं नव्हतं पण शांत होता. रामाला सगळं चांगलं वाटतं. पण आता एवढ्या दृष्टीने सांगतोय, नाही ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी काही करणार. जर का माझं म्हणणं तू बाण सोड, काही वेळाने भरत आणि शत्रुघ्न इथे आले, समोर आले, बघितलं. खरं मिठी मारायला हवी होती, लगेच नाही मारू शकलो, कारण हा रामच भरताच्या डोक्यात नाही. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे, हा राम डोक्यात आहे, राजा राम डोक्यात आहे. वनवासी वल्कल नेसलेला, दोघांकडेही पाहिलं, क्षणभर थिजला. राम पुढे झाले तेव्हा मिठी मारली. आणि पहिली वार्ता दिली, दादा तात गेले. मला आल्यावर कळलं, मला जिवंतपणी दर्शन नाही झालं. शांत झाल्यावर बसले आणि भरतानं सांगितलं, रामा दादा पाहिलंस, लक्ष्मण उभा आहे बरं का, एक हात धनुष्यालाच आहे, दुसरा मोकळा ठेवलेला बाण चढवण्याकरता आहे. दादा आपली सेना पाहिलीस, कोणी बोललं मी, आपली सेना पाहिलीस, तुला देण्याकरता आलोय. आणि सेनेला असा आदेश देऊन आलोय की रामाला अयोध्येमध्ये आणताना जो आडवा येईल त्याचा निपात करूनच अयोध्येमध्ये जायचं आहे. मला गादी नको, राज्य नको, तू नसशील तर अयोध्याही नको. आणि ऐकणार नसशील, हेही ऐकणार नसशील, यातलं काहीही, तर ही वल्कल मलाही प्रिय आहेत. मी इथेच थांबेल 14 वर्ष. पहिली प्रतिक्रिया काय होती माहितीये का रामाची? हे वाक्य पूर्ण झालं आणि पहिली प्रतिक्रिया रामांनी दिलेली होती न बोलता. त्यांनी फक्त लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे, आणि लक्ष्मणाने त्या क्षणी त्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी गर्दन झुकवली आणि खांद्यावरचं धनुष्य बाजूला ठेवलं, इकडचा भाता उतरून ठेवला. आपण चुकीचं घडीत करत होतो याची ही दिलेली कबुली होती. वशिष्ठ, वामदेव, विश्वामित्र, गौतम या ऋषींचं सान्निध्य रामाला काय घेऊन देतं हे इथे कळतं.
त्यांनी पर्णकुटीमध्ये आल्यावरही आपला धर्म सोडला नाही. आलेल्या भरतासाठी त्यांनी फलाहार दिला, कंदमुळं आणि फळ, याच्या पलीकडे काही दिला. आणि मग भरताच्या, आता लक्ष्मणाच्या खांद्यावर हात होता मगाशी, आता भरताच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलं, भरता, तुझी भावना कळली, पण तू परत जायचंय. तू अयोध्येमध्ये परत जायचं, तू राज्य करायचं. 14 वर्षांनी मी परत येईन. याचं कारण मातेनं आणि पिताजींनी मला 14 वर्षात वनवासाला पाठवलं. या पाठीमागे नियतीचा काहीतरी खेळ आहे आणि नियतीनं मांडून ठेवलेलं काम पूर्ण करूनच मी अयोध्येमध्ये येईन. कारण सत्यवचनी राम कुठे छेद द्यायचा असतो ना, तो असा, तुझा भाऊ दिलेलं वचन कधी मोडत नाही, त्याची क्षमता आहे, हे त्याचं तप आहे, ही त्याची साधना आहे. भरता, मी मातेला आणि पिताजींना शब्द देऊन आलोय की मी 14 वर्षाचा वनवास भोगूनच परत येईन. रामांनी शब्द मोडलेला आवडेल? आणि मग त्यांनी त्याला समजावला. तेव्हा त्यांनी खाली बघितलंय बरं का, रामाच्या पायात बघितलं आणि म्हटलं, रामा दादा, तू नाहीस तर अयोध्या नाही, तुझ्याशिवाय राहणं ही कल्पनाच नाही. आता एक काम कर, ह्या पादुका दे, त्या घेऊन जातो. पुढे एकदा लक्ष्मण बोललाय एका ठिकाणी, हा आपल्या आईपेक्षा भयंकर निघाला. आईनं निदान अनवाणी तरी जाऊ नको सांगितलं नव्हतं, यांनी पायातल्या चप्पलही काढून गेली. पादुका दे. या क्षणी माझी दुसरी प्रतिज्ञा ऐक, मी प्रतिज्ञाबद्ध होऊन आलोय, मी राजभवनात जाणार नाही, राजप्रासादात जाणार नाही तू आल्याशिवाय. नंदीग्राम मध्ये राहील. फार सुंदर वाक्य इतिहासामध्ये महाराज बोलले असं लेखक दाखवतात. साहित्याची प्रतिभा आहे. राजा बसतो ते सिंहासन, राजा असतो ती राजधानी. मी नंदीग्राम मध्ये राहील, तिथे आसनावर तुझ्या पादुका ठेवीन आणि मी या पादुकांची सेवा करेन. मान्य केलं. पण जा, तीनही मातांची काळजी घे. लक्षात ठेवा बरं का, लक्ष्मणानं सांगितलं असतं माझ्या आईची काळजी घे, लक्ष्मण का पुढे असं म्हणला असता कौसल्या मातेची काळजी घे, माझ्या बायकोची काळजी घे, हे म्हणाला असता. रामानी सांगितलं तीनही मातांची काळजी घे. कैकेयीला वगळली नाहीये, हे रामपद आहे. मग रामा काही सैन्य घेऊन जातो, काही सैन्य ठेवतो. वनवासाला सैन्याची गरज नाही बरं. आणि मी राजभोग त्याग करून आलोय, हे सगळं तू अयोध्येला परत घेऊन जा. जड अंतःकरणाने तो निघून गेला. आता वनवासी जीवन सुरू झालं. वनवासामध्ये उद्या घडलेली एक अतिशय उत्तम घटना बघायची. तुळजापूरच्या देवीची स्थापना उद्या मंगळवार आहे. तुळजापूरच्या देवीची स्थापना उद्या करून पुढे जायचं. आता ती स्थापना होण्याकरता जे जे काही करावं लागेल ते उद्या करायचं आणि तुळजापूरला जगदंबेची स्थापना करून उद्याच्या वाणीला विराम द्यायचा. दिलेल्या मर्यादेमध्ये थांबवतोय. पुढचा कार्यक्रम इथला नेमलेला आहे.
आणि खरं सांगू का, मिळालेल्या वेळेत बोलावं, योग्य वेळी निवृत्ती घेतली की मग विमानतळावर हार पडत नाहीत. ऐन बहरात असताना थांबावं. आणि खरं तर हा सगळा म्हणजे काल एक उत्सुकतेचा कालखंड, आजचा जो टप्पा आहे हा टप्पा थोडा शोकाचा टप्पा आहे. म्हणजे जिथून रामायण सुरू होतं तो दशरथ आता राहत नाही. ज्या पद्धतीनं राज्याभिषेकाचा सोहळा होता त्या राज्याभिषेकाचा त्याग करून, राज्याचा त्याग करून, राजभवनाचा, राजप्रासादाचा, राजसुखांचा त्याग करून निघून जावं लागतं. आणि हे एकालाच आदेश असताना मात्र लक्ष्मण आणि सीतामाई या रामाच्या सान्निध्यासाठी तो वनवास स्वीकारतात आणि वनवासाचं जीवन आनंदाने कंठस्थ करायला सुरुवात करतात. हा कालखंड सोपा नाही, साधाही नाही. पण कोणताही असा कालखंड जो साधा आणि सोपा नाही, कष्टप्रद असतो, संघर्षमय असतो, तो एकदा स्वीकारलेला असला ना की तो सुखमय बनून जातो. फार सुंदर स्थितीमध्ये जेवायला बसायची सवय असताना आता दगडाचंच आसन आणि दगडाचाच ताट जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते स्वीकारलेलं असल्यावर दुःख होत नाही. पण सज्जन हो, दुःख केव्हा होतं, जेव्हा अपेक्षा पूर्ती होत नाही तेव्हा दुःख होतं. इथे आल्यानंतर मला पायघड्या घालून वाजत गाजत आणतील असं वाटलं आणि तसं झालं नाही की आतमध्ये दुखायला लागतं, दुःख बोचायला लागतं. पण मी जिथे जायचंय तिथे माझ्यासाठीच्या पायघड्या महत्वाच्या नाहीयेत. मला बोलावलंय त्या ज्यांनी पायघड्या घातल्या त्यांच्यापर्यंत मला पोचायचंय. त्याच्यासाठी वाटेत कितीही अडचणी आल्या तरी मला जायचंय. तेव्हा त्या अडचणींचं दुःख राहत नाही, त्या अडचणींचा त्रासही होत नाही. उलट त्या अडचणी आल्या तरी सुद्धा मला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याचा आनंद फार वेगाने वेळेत मिळवायचा असतो. रामांनी, सीतामाईंनी, लक्ष्मणांनी हे स्वीकारलं होतं. आता लक्ष्मणाचं मत बदललेलं आहे. रामांनी ते पटवून दिलंय आणि मग आता रामाला सहकार्य करण्यासाठी लक्ष्मण सिद्ध आहे. काल मी असं म्हटलं की रामाला मंत्रविद्या दिली, रामाला तंत्रविद्या दिली, रामाला शस्त्रविद्या दिली, रामाला सर्व अस्त्र आणि शस्त्र विश्वामित्रांनी दिली, पण लक्ष्मणाला दिली नाहीत. कारण रामाकडे शस्त्र, अस्त्र, मंत्र, तंत्र हे ज्यांनी घ्यायचं त्यांना सगळ्यात महत्वाची अट आहे त्यांच्याजवळ प्रचंड संयम असला पाहिजे. आपल्या आश्रमाकडे, आपल्या पर्णकुटीकडे येणारा ध्वज आणि त्याच्या पाठीमागची सेना बघून जो निरोप न मिळता, कशासाठी आला याची चौकशी न करता जो धनुष्य सिद्ध करतो त्याला शस्त्र देऊन उपयोग नाही. त्या शस्त्राचा दुरुपयोग होईल कदाचित त्याच्या स्वभावामुळे, याचा विचार याच्या पाठीमागे होता. मात्र लक्ष्मणाला रामाच्या सहवासाची आवश्यकता यासाठीच होती की नाहीतर लक्ष्मणही रावणासारखा होऊ शकला असता या स्वभावामुळे. पण ज्या वेळेला लक्ष्मणाच्या क्रोधाला रामाचं साहचर्य मिळतं तेव्हा तो क्रोधही शांत करणारं नाव हेच प्रभू रामचंद्राचं नाव आहे. आज वाणीला विराम देण्यापूर्वी आज मी काल म्हटलं वेगवेगळ्या स्मरण करणं आवश्यक आहे. आज कुर्म जयंती, सृष्टीची अवधारणा, धर्माची अवधारणा होण्याकरता ज्या वेगवेगळ्या रूपामध्ये, स्वरूपामध्ये परमेश्वरांनी आपल्यासाठीचं कार्य केलं त्या भगवान महाविष्णूंच्या कुर्म अवताराला नमन करायचं. आज इथेही ज्या मंगलमूर्तींचा आशीर्वाद आहे त्या मंगलमूर्तींच्या विनायक अवताराचा आज जयंतीचा दिवस, पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आज आपण साजरी करतो. त्या मंगलमूर्तींना प्रार्थना करायची. भगवान कुर्मांना सांगायचं की एकदा
परत एकदा बदलत्या काळामध्ये हा आर्यावर्त ही भरतभूमी एका वेगळ्या संघर्षाकडे चालली आहे. आपण अवतार धारण करून आमच्या धर्माचं जसं रक्षण केलं तसं भगवान कुर्मानी तो आशीर्वाद आम्हाला द्यावा, या भरतभूमीला द्यावा. पुष्टीपती विनायकांनी विघ्न येणारी निवारण करावी आणि जिथे आम्हाला आमचा देश आमची भूमी जावी अशी इच्छा आहे तिथपर्यंतचा प्रवास पुष्टीपती विनायकांनी निर्विघ्न करावा. आणि आज तिसरी जयंती, मी तिसरं स्मरण करायला हवं ते ज्ञान प्राप्त ज्यांना झालं त्या तथागत गौतम बुद्धांचं. कारण ध्यानाची परमोच्च अवस्था प्राप्त केल्यानंतर येणारं बुद्धत्व हेच देवत्व असतं. आणि आचार्यांनी बोधगयेमध्ये त्यांच्या अनुयायांना जिंकून बुद्धांना आपल्या धर्माच्या ज्यांच्या मतांच्या प्रवाहाच्या विरोधासाठी उभं राहायला लागलं त्या आचार्यांनी भगवान तथागत गौतम बुद्धांचं महत्व मान्य केलं आणि त्यांनाही आपल्या पूजेच्या मखरामध्ये आणलं. त्या तथागत गौतम बुद्धांनाही ज्यांना अशांततेची भूक आहे त्यांना तथागतांनी त्यांच्या प्रज्ञेचा आधार घेऊन शांत करावं अशी प्रार्थना करूया. कालच्या सारखा श्लोक म्हणायचा आहे. श्लोक म्हटल्यानंतर मनामध्ये एक क्षण रामरायाचं ध्यान करायचं, स्वामींचा जय जयकार करून थांबायचं. जाबोलयाला मतभेद सारा एका बरो भावतया विचारा होवो जगाचा गुरु आर्य धर्म देवा सदा वाढवी हिंदू धर्म आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. काही क्षण ध्यान करू. परमहंस सच्चिदानंद स्वरूप स्वामी स्वरूपानंद महाराज की. नित्येशाम वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पाद.